जय श्रीराम भावानो, आज आम्ही जात आहोत परळी वैद्यनाथला. तिथं महादेवाचं मंदिर आहे आणि आमचा ग्रुप आहे रामराज्य गणेश मंदिर, त्यासाठी बँडसुद्धा लावायचा आहे. त्यामुळे आम्ही निघालो आहोत. बघा, जाता जाता रस्त्यामध्ये डिझेल टाकण्यासाठी आम्ही गाडी थांबवली होती. तिथं डिझेल टाकते वेळेस काही मित्र मजा करत होते. हे आमचा मित्र आहे, आज त्याचा वाढदिवस होता. डिझेल टाकूपर्यंत मित्र कंपनी बाहेर थांबली होती. लगेचच गाडी भरली व आम्ही परळी वैद्यनाथकडे निघालो. मित्रांनी चिंगम दिलं होते ते टाईमपास करण्यासाठी, काहीतरी खावं म्हणलं तर आम्ही सगळेजण चिंगम खात बसलो होतो. चहा वगैरे घेतला होता आणि आम्ही निघालो परळी वैद्यनाथला. जाता जाता गाडीमध्ये काही दोस्त हसी मजा करत होते आणि जाताना आम्हाला इथे छान बजरंगबलीची मूर्ती दिसली म्हणून आम्ही गाडी थांबून दर्शनासाठी निघालो. लगेचच सगळेजण आले, एकेकाच्या बारीबारीने दर्शन वगैरे केले. इथं महादेवाचं मंदिर होतं छान छोटंसं, ते पूर्ण काळी मूर्ती होती दगडाची बजरंगबलीची. लगेचच सर्वांनी इथं एक एक करून दर्शन घेतले. छान हार वगैरे त्याला घातला होता गावातल्या लोकांनी आणि आम्ही साईडला गाडी थांबून दर्शनासाठी आलो होतो. रस्त्यामध्ये जाता मूर्ती दिसली म्हणून आम्ही थांबलो. सगळेजणांनी बारीबारीने दर्शन केले व इथं सगळेजणांनी एक एक फोटो काढले आणि त्यातल्या त्यात आम्ही सर्वांनी एक जण ग्रुपचा फोटो काढला. लगेचच आम्ही पोहोचलो परळीला. ते छान ओम नमः शिवाय नावाचा बाहेर एक बोर्ड लावला होता. लगेच आम्ही गाडी पार्किंग करून, इथं भक्ती निवास आहेत भरपूर, जे लोक बाहेरून येतात टुरिस्ट, त्यांना राहण्याची सोय वगैरे आहे इथे छान प्रकारे. इथे एक ऑटो थांबलेला होता, त्याच्यामध्ये एक सीट खूप आवडलं मित्रांना, तर त्याचासुद्धा थोडा शूट घेतला आहे. हे बघू शकता तुम्ही कसं सीट आहे. तर माझा मित्र काहीतरी सांगत होता मला. लगेचच सर्व मित्र कंपनी दर्शनाकडे रवाना झाली. हे बघा, परळी ज्योतिर्लिंग आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी मित्र कंपनी सर्वजण दर्शन करण्यासाठी निघाले आहेत. दर्शनाच्या अगोदर छान प्रकारे हातपाय तोंड धुण्यासाठी आम्ही नळाला गेलो व तिथं जाऊन छान प्रकारे हातपाय धुतले. सर्वजण मिळून आम्ही गेलो होतो. हातपाय तोंड धुतल्याच्यानंतर लगेचच आम्ही इकडं रांगेमध्ये दर्शनासाठी निघालो. सर्वजण रांगेमध्ये थांबलो. हे बघा, श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र परळी वैद्यनाथ महाराष्ट्र. सकाळपासून कोणी काही जेवण वगैरे केलं नव्हतं म्हणून आमच्या मित्राला एका जणाला भूक लागली. त्याने एक चिप्सचा पुडा एकट्यानं खाण्याचा प्रयत्न केला, तर त्या बाकीच्या मित्रांनी त्याला खाऊ दिलं नाही व सगळेजण आम्ही रांगेत लागलो. त्याच्यानंतर थोड्याफार इथं घोषणा दिल्या. दर्शनाची वेळ खूप लांब होती, त्यामुळे मित्रांना बोलवलं म्हणते एकमेकांना थोडं हसी मजाक करण्यासाठी एकमेकांना मारत होते. मजाकचा विषय हा भांडणामध्ये गेला काही वेळाने. ती गोष्ट वेगळी राहिली की बाबा कोणी कोणाला काही केलं नाही. आणि सर्वजण आम्ही आता खाली आलेलो आहोत. समोरच तुम्हाला दिसेल मंदिर आहे. समोर तुम्ही बघू शकता श्री नरसिंहाचं मंदिर होतं. सर्वांनी दर्शन केलं. वर चांगलंच आभाळ आलेलं होतं, शक्यता होती दाट पाऊस येण्याची. रांगेमध्ये बोलवलं तर मित्रांनी थोडी हसी मजा करण्यासाठी वेळ घालवला. एकमेकांना बोलत होते, खिचत होते. आम्ही दर्शनाच्या रांगेत थोडं लास्टला होतो म्हणून थोडं बोर झालं होतं, त्यामुळे मित्र कंपनी एकमेकांना हसी मजा करत चालू होतं. बारीक बारीक पावसाची सुरुवात झाली होती. मामाला भिजण्याची भीती वाटू लागली म्हणून मामानं शॉर्टकट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पाठीमागे लगेचच एक मित्र गेला. आता त्यांना शॉर्टकटमध्ये जाण्याचा प्रयत्न खूप केला, पण त्यांना शेवटी दर्शन भेटलं नाही. त्यासाठी सर्व पब्लिक ओरडू लागली त्यांना. मामाला शॉर्टकट जाताना बघून त्यांना पाहून दुसरे जणही लोक जाऊ लागले रस्ता क्रॉस करून. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, याला आवाज द्यायला तरी याला काय कळलं गेलं. तर शहाण्या सुरत दिसायला माणूस शॉर्टकट जाण्याचा प्रयत्न करू लागले.
इथं आमच्या मित्रांना रांगेत थांबलो असता काही पंढरपूरच्या वारीतली वारकरी भेटले व त्यांना थोडंफार बोलण्याचा प्रयत्न केला. भरपूर जण पावसाच्या भीतीमुळे शॉर्टकट मार्ग जाण्याचा प्रयत्न केला आणि ते गेले सुद्धा. हे बघू शकता आमचे मित्र कंपनी त्यांना गप्पा मारत थांबली होती रांगेमध्ये. आणखीन दुसरे मामा सुद्धा भेटले होते. त्यांना आमच्या मित्रांनी बालाजीचा विषय काढला तर त्यांनी सांगितले की बाबा मी जाऊन आलो होतो तर मला बालाजीला दर्शनासाठी तब्बल 30 तास लागले होते व सध्या काल रात्री त्यांचे मित्र गेले होते व त्यांचा सुद्धा यांना कॉल आला होता आणि त्यांना सुद्धा 15 तास लागले असं ते सांगत होते दर्शनासाठी तिरुपती बालाजीला. व आम्ही आणि आमची मित्र कंपनी मंदिराच्या गेटजवळ आलेलोच होतो की पावसाची थोडी वाढ झाली होती. पाऊस थोडा वाढला होता. जरा गडबडीनं पब्लिक समोर चालू लागली. तुम्ही बघू शकता पाऊस पब्लिक किती हे होऊ लागली. सगळेजण थांबले होते दरवाजामध्ये. पाऊस वाढला होता त्यामुळे रांग तुटून सगळी झाली होती. सर्वजण इकडं तिकडे पळत होते, भिजण्यापासून वाचत होते. मी सुद्धा पण इथं पावसाच्या भीतीने पलीकडे गेलो कारण की गाडीमध्ये कपडे वगैरे दुसरे नव्हते, एकच ड्रेस होता अंगावर. सर्वजण आमचे मित्र कंपनी तिकडे थांबले भिजू नये म्हणून. इकडं काही काकू वगैरे थांबल्या होत्या. हे बघा तुम्ही बघू शकता गर्दी. हे बघा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे थोडीफार इथं लाईटची कमी होती त्यामुळे व्हिडिओमध्ये क्लिअर आलेलं नाही आहे. पूर्णपणे लाकडाचं केलेलं आहे. पूर्ण एक छान झुंबर लावलेलं आहे मोठं. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे LCD मध्ये दिसत आहे तुम्हाला. आतमध्ये महादेवची पिंड आहे अशी. समोर जाता रांगेमध्ये एक वीरभद्रांची मूर्ती बघा छान प्रकारे अशी पाहताच अंगावर काटा आला. आणि जेव्हा इथं कार्यक्रम असतो जत्रा वगैरे शिवरात्र श्रावण महिन्यात तेव्हा ह्या पालखीमध्ये जत्रा काढली जाते. छान प्रकारे इथे एक श्री अमरनाथ महादेवाची मूर्ती पिंड लावलेली आहे बर्फाची. इथं भारत द्वादश ज्योतिर्लिंगाची माहिती पूर्णपणे दिलेली आहे तुम्ही बघू शकता इथं. व बाजूलाच विश्व प्रार्थना होती ते वाचून मनाला खूप आनंद झाला. शाळेत लहानपणी खूप वाचायचे होते. बाजूला लगेच श्री सोमनाथ महादेवांची पिंड होते. दर्शनाच्या रांगेत लागताच बाहेर तुम्ही नजारा बघू शकता. असं वाटलं जसं काय आपण तिरुपतीला आलो. बाहेर डोंगर छान प्रकारे, पाऊस बारीक बाजूलाच आतमध्ये एक महादेवाची पिंड होती. सर्वांनी तिथे जाऊन दर्शन केलं. इथं गोगंध लावला व वर मंदिराच्या बाहेर चौकटीमध्ये वर TV महादेवाचा कॅमेरा CCTV लावला होता. सर्वांना तिथून दर्शन होऊ लागले. आम्ही आतमध्ये गेल्यानंतर हे बघा तुम्ही बघू शकता पिंड अशी होती. सर्वांनी छान प्रकारे फुलांनी सजवून ठेवली होती. सर्वांनी छान प्रकारे दर्शन वगैरे घेतलं. सर्व मित्रांनी दर्शन वगैरे केल्याच्यानंतर आम्ही बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. व मित्र आमचे काही आतमध्ये थांबले. छान प्रकारे अशी डिझाईन केली होती. वर महादेवाच्या मंदिरात 2-3 प्रकारे AC लावल्या होत्या वेगवेगळ्या कंपनीच्या. सर्वांनी दर्शन केलं छान प्रकारे. बेलाचे पान वगैरे फूल वाहिलं. बाहेर आल्याच्यानंतर आम्ही त्या मूर्ती होती त्र्यंबकेश्वरची महादेवाची, इथंसुद्धा दर्शन केलं. सर्वांनी छान प्रकारे दर्शन केलं आणि आम्ही निघालो होतो. आम्हाला बँड लावण्यासाठी जायचं होतं. तुम्हाला सांगितलं होतं की बाबा आमचा गणपती मंडळ आहे त्यासाठी आम्हाला बँड लावायला जायचं होतं. तर इथं आम्ही मी रील्स करतो तुम्हाला माहीतच असेल. इथे एक छान प्रकारे वातावरण झालं होतं त्यामुळे आम्ही एक रील्स तयार केली. त्यासाठी आम्ही सर्वजण जमलो होतो इथं. तर इथून लगेचच आम्ही बँड लावण्याला गेलो. तिथे गेल्याच्यानंतर आम्ही श्री गजा ढोल वाद्य मंडळ परळी इथं आम्ही बँड लावण्यासाठी गेलो. रामराज्य गणेश मंडळ मानवत हे आमच्या ग्रुपचं नाव आहे. लगेचच आम्ही बँड लावल्यानंतर आम्ही मानवतला येण्याचा प्रयत्न केला. लगेचच आम्ही जेवायला थांबलो. व तिथं आमच्या मित्राचा एक वाढदिवस होता, चा बड्डे तयार केला व लगेचच आम्ही जेवायला बसलो. जेवण वगैरे सर्वांनी केलं छान प्रकारे. सर्वांना भुका लागल्या होत्या, सकाळपासून काही खाल्लं नव्हतं.
सर्वांना जेवण केल्याच्यानंतर छान प्रकारे बाजरीची भाकर व भाजी सर्वांचं जेवण झालं. आम्ही निघालो. आम्ही 1-2 तासानं मानवतला पोहोचलो. त्याच्यानंतर सर्वजण उतरले. काही जणांना समोर जायचं होतं, काही जणांना अलीकडं आमच्या गाड्या लावलेल्या, त्यामुळे आम्ही इथं उतरलो व बाकीच्यांना आम्ही समोर जायला सांगितलं. आम्ही इथं उतरले. त्यांना आमचा भैया म्हणत होता की बाबा रात्री 12:30 वाजले, तिथे आपण आणखीन एकदा चहा पिऊ. त्याला चहाचा जरा जास्त छंद आहे म्हणून तो म्हणत होता, पण नको म्हणता आम्ही कॅन्सल केलं चहा पियायचं. आणि लगेचच आम्ही म्हणलं आपण जाऊ आता घराकडं. तर आम्ही घराकडे निघालो. लगेचच सर्वजण घरी गेले होते आणि आम्ही सुद्धा निघालो. सर्व अशा प्रकारे आम्ही आता घरी आलेलो आहोत मानवतला. गुड नाईट. जय श्रीराम. जय श्रीराम.